जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। महाराष्ट्र शासनाने अजूनही ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय मागण्यांकडे सहानुभूतीने बघितलेले नाही। किमान मुंबई येथे चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात तरी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या मानधनासह मान्य कराव्यात। या मागणीकरिता दिनांक 13 जुलै रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉमच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आषाढी लक्षवेधी मागणी महामोर्चा व उघडा डोळे पहा नीट ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। हा मोर्चा वजीराबाद येथून सकाळी 11 वाजता निघणार असून मोर्चात किमान 7 ते 8 हजार ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। मी डॉ. हंसराज वैद्य, नांदेड, उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम नांदेडच्या वतीनं आपल्याला हे सांगू इच्छितो की आम्ही अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या शासनाकडे ठेवत आहोत, पण शासन लक्ष देत नाही। आम्ही अनेक मोर्चे काढले, धरणे धरले, अनेक सगळ्या प्रकारच्या सगळ्या लोकल प्रतिनिधीला, स्थानिक प्रतिनिधीला आम्ही भेटलो, मंत्र्यांना भेटलो, इवन मंत्री साहेबांना सुद्धा भेटलो आणि प्रत्यक्षात आम्ही मुंबईला आणि नांदेडच्या विमानतळावर त्यांना प्रत्यक्षामध्ये आम्ही निवेदनं दिली आणि त्यांना विनंती केली की ज्येष्ठ नागरिक हे आधारवड आहेत, देशाचेच आधारवड आहेत। ते आता आर्थिकदृष्ट्या अत्यंत वाईट परिस्थितीत आहेत आणि ते म्हातारे झालेले आहेत, कमजोर झालेले आहेत, ते आता काम करू शकत नाहीत, त्यांच्याकडे कोणता कारभारही राहिला नाही आणि ते आत्ता अत्यंत दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित असे राहिलेले आहेत। ते जवळजवळ एका घरामध्ये 1 ते 4 ज्येष्ठ नागरिक असूनसुद्धा आणि जे मतदार आहेत तुमचे, त्या मतदारापैकी 20% मतदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत, पण त्यांच्या साध्या मागण्यासुद्धा शासन लक्षपूर्वक ऐकत नाही आणि मान्य करत नाही। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यांना मानधनाचा प्रश्न आहे। आपल्या शेजारी राष्ट्रामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, दिल्ली, झारखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तरांचल सगळ्या राज्यामध्ये त्यांना मानधन दिलं जातं, पण महाराष्ट्रात अजून दिलं जात नाही। महाराष्ट्रात अनेक योजना आहेत, पण त्या योजना अत्यंत क्लिष्ट आहेत। त्यांना अनेक प्रकारचे प्रमाणपत्र मागितले जातात आणि ते प्रमाणपत्र घेताना नाके नऊ येतात ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या। त्यांना प्रत्येक जागी पैसा मोजावा लागतो आणि ह्यामुळे आम्ही शासनाकडे विनंती केलेली आहे की शासनाने आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात आणि यांना आम्हाला सन्मानपूर्वक वागवावं। अन्यथा आम्हाला मोर्चे काढल्याशिवाय, धरणे धरल्याशिवाय, मागितल्याशिवाय आमच्याकडे दुसरं काहीच उरलं नाही। पण आता आम्ही खूप नाराज झालो आहे आणि आता थकून पण गेलेलो आहे मागून। तर म्हणून आता हा शेवटचा एक आम्ही महामोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये उघडा डोळे आणि पहा नीट असं आमचं आंदोलन करणार आहोत आणि हे आम्ही इथून वजीराबाद पोलीस चौकामधून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत आमचा मोर्चा जाईल आणि तिथे आम्ही पंतप्रधानाला आणि नंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री द्वयांना आम्ही तिथे त्यांच्या कलेक्टरच्या मार्फत निवेदन देणार आहोत। ह्या मोर्चा आमचा 13 तारखेला येत्या म्हणजे रविवारी हा निघणार आहे। आम्ही रविवार मुद्दामच निवडलेला आहे की ट्रॅफिकला त्रास होऊ नये आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांना त्याच्यापासून त्रास होऊ नये म्हणून। इथून आमचा वजीराबाद चौकातून 11 वाजता निघेल आणि तिथं सर्वसाधारणपणे 1 पर्यंत पोहोचेल। आमचा अंदाज असा आहे की 7,000 ते 7,500, 10,000 ज्येष्ठ नागरिक हे गरजवंत येतील। गरजवंत तेवढेच येतील, तेही स्वखर्चाने येतील आणि आपला निषेध नोंदवतील की शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं। अन्यथा मग आम्ही पुढच्या स्टेपमध्ये, पुढच्या पायरीमध्ये आम्ही मतदान करायचं का नाही करायचं, आमच्या मताची त्यांना गरज आहे की नाही गरज आहे आणि मग गरज आहे तर त्यांनी त्वरित आमच्या मागण्या मान्य कराव्यात।
सहकारी शिक्षण पतसंस्था मर्यादित जिल्हा परिषद नांदेडमध्ये बेकायदेशीर व नियमबाह्य झालेली नोकर भरती रद्द करण्यात यावी या मागणीकरिता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयासमोर सहकारी पतपेढी बचाव संघर्ष समितीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देत तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले। या धरणे आंदोलनात एकूण 16 शिक्षक संघटनांनी सहभाग नोंदवला असून बेकायदेशीर झालेली नोकर भरती त्वरित रद्द करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने भव्य मोर्चा काढण्यात येऊन वरिष्ठांकडे न्याय मागण्यात येईल असा इशारा धरणे आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। झालेली नोकर भरती भ्रष्ट सत्ताधारी संचालक मंडळ सहकार उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची चौकशी, सहकारी उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांची चौकशी, भ्रष्ट उपनिबंधकाची चौकशी रद्द करा भ्रष्ट सत्ताधारी संचालक मंडळाचा सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषद नांदेड ही मराठवाड्यातील सर्वात मोठी शिक्षकांची पतसंस्था आहे। 1930 ची स्थापना आहे आणि सदरील पतसंस्था ही 100% संगणकीकृत असून या पतसंस्थेची कर्ज कपात ही ई मॅन्डेट पद्धतीने ऑटो डेबिटने होत असते। तरीही आता सत्ताधारी संचालक मंडळ जे सत्तेत आहे त्यांनी सत्तेच्या जोरावर या पतसंस्थेमध्ये गरज नसताना 3 कर्मचाऱ्यांची नोकर भरती करून जवळपास 1 ते 1.25 कोटी रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे आणि हा आर्थिक गैरव्यवहार, हा आर्थिक गुन्हा त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्वश्रुत झालेला आहे। आणि 23 जूनला माननीय DDR यांनी चुकीच्या पद्धतीने आर्थिक संगनमत करून सत्ताधारी पतसंस्थेच्या सत्ताधारी संचालकासोबत परवानगी दिलेली आहे आणि दुर्दैवाची बाब 23 जूनला परवानगी दिल्याच्या नंतर लागलीच 30 जूनला या संचालक मंडळाने या कर्मचाऱ्यांना कार्यालयात रुजू करून घेतलेला आहे। म्हणजे भारतीय लोकशाहीमध्ये कुठल्याही पद्धतीने भरती केली तर 7 दिवसात भरती शक्य नाही। त्यासाठी जाहिरात देणे, त्यांचे लेखी अर्ज मागवणे, लेखी परीक्षा घेणे, तोंडी परीक्षा घेणे, निवड समितीमार्फत निवड करणे ही सर्व प्रक्रिया व्हायला किमान 2 महिन्याचा कालावधी लागतो। म्हणजे जिल्ह्यातील सर्व सभासदांचं असं मत आहे, असा ठाम विश्वास झालेला आहे की माननीय DDR आणि सत्ताधारी संचालक मंडळ यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाच्या आर्थिक संगनमताने ही नोकर भरती केलेली आहे आणि भविष्यामध्ये या पतसंस्थेचे 5000 सभासद आहेत। त्या सभासदांचा घामाचा पैसा या 3 नवीन कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी जवळपास पुढील 35 वर्षे त्यांच्या निवृत्तीपर्यंत करोडो अब्ज रुपयाचं नुकसान हे सभासदांच्या माती या सत्ताधारी संचालक मंडळाने मारलेला आहे। त्यामुळे नोकर भरती रद्द करावी आणि DDRची चौकशी करावी अशी या जिल्ह्यातील सर्व सभासदांची मागणी आहे। सहकारी शिक्षण पतसंस्था जिल्हा परिषद मर्यादित नांदेड या संस्थेमध्ये नोकर भरतीच्या नावाखाली संचालक मंडळ हे आर्थिक गैरव्यवहार करून जाहीर लिलाव करून 3 पदाची नोकर भरती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ही बेकायदेशीर व नियमबाह्य आहे आणि ह्या नोकर भरतीला संचालक मंडळाच्या कुठल्याही सर्वसाधारण सभेची मान्यता नाही, ती कुठल्याही नियमामध्ये ती बसून केलेली नाही आणि ह्या नोकर भरतीला या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने त्यास मान्यता दिलेली आहे। ही मान्यतासुद्धा बेकायदेशीर आहे, नियमबाह्य आहे। यासाठी सर्व जिल्ह्यातील सर्व सभासदांमध्ये तीव्र असंतोष आहे आणि 3 कर्मचाऱ्याच्या भरतीमुळं संस्थेवर आर्थिक नुकसान होणार आहे। संस्थेचं आणि विशेषतः सभासदाचं या ठिकाणी हित जोपासल्या जात नाही आणि हे सर्व संचालक मंडळ, सत्ताधारी संचालक मंडळ आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी, चौकशी समितीचे अधिकारी हे संगनमतानं नोकरीला भरतीला मान्यता दिलेली आहे। अगोदरच आमच्या संस्थेमध्ये 5 कर्मचारी कार्यरत आहेत, तरी पण अजून 3 कर्मचारी भरून संस्थेला डबघाईला आणण्याचा हा कट कारस्थान आहे। त्यामुळे सभासदाचा तीव्र असंतोष या ठिकाणी व्यक्त होत आहे आणि हीच नोकर भरती रद्द करावी आणि संचालक मंडळ बरखास्त करावं आणि ह्या जिल्हा उपनिबंधक अधिकारी आणि चौकशी करणारे अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे।
सरकारी वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समिती नांदेडच्या वतीने आज देशव्यापी बंदमध्ये सहभाग नोंदवून कृती समितीच्या वतीने नांदेड परिमंडळाच्या महावितरण अधीक्षक अभियंता मुख्य कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत आपला विरोध व्यक्त केला। या देशव्यापी बंदमध्ये अभयराज कदम, जगन गोनारकर, शंकर घुले, जयप्रकाश देशव्रता, लक्ष्मीकांत वाघमारे, संतराम यांच्यासह महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी व एकूण 6 संघटनांचे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते। सर्व संघटना कृती समितीचा संपकरी सर्व संघटना कृती समितीचा हम सब एक धोरण राबवणाऱ्या सरकारचा कामगार विरोधी धोरण राबवणाऱ्या सरकारचा कामगार कायदे रद्द करून फक्त 4 सीट संपकरी कृती समितीचा कामगार विरोधी सरकारचा कामगार विरोधी केंद्र सरकारचा मी शंकर मारुती घुले, मागासवर्गीय संघटन झोनाध्यक्ष। आजचा हा जो आमचा लढा आहे हा देशव्यापी संप आहे जो पुऱ्या भारतभर चालू आहे। याचं कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये जे राजकीय लोक आहेत, आपले मुख्यमंत्री महोदय यांना आणि ऊर्जा मंत्री महोदय यांना महावितरण कंपनी जे आशिया खंडातील 1 नंबरची कंपनी आहे तिला साफ प्रायव्हेटेशनकडे नेण्याचा उद्देश चालू आहे। त्यामुळे आज ही आमची कृती समिती व मागासवर्गीय संघटनेने हे पुकारलेला हा देशव्यापी संप आहे। त्याच्यामध्ये आमच्या मागण्या मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद विभागात जे खाजगीकरण होत आहे त्या थांबवण्याचा उद्देश हा कृती समितीचा आहे आणि मागासवर्गीय संघटनेचा आहे। त्याच्यानंतर रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली महावितरण कंपनीमधील स्थायी पदे नष्ट करण्याचे जे षडयंत्र चालू आहे त्याच्या विरोधामध्ये हे कृती समिती आणि आमचं संघटन आहे। त्याच्यानंतर राज्यातील 329 सबस्टेशन आहेत, त्या 329 सबस्टेशनमध्ये जे रिक्त पदे आहेत ती भरती करण्यात यावी व त्या ठिकाणी जे घट चालू आहे की प्रायव्हेटेशनसाठी गुत्तेदारामार्फत माणसं देण्यात येईल, त्याच्यामुळे तो मागासवर्गीयाचा पहिले अनुशेष भरण्यात यावा। मी अभयराज कदम, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा औरंगाबाद परिमंडळ अध्यक्ष आहे व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन हे स्वतंत्र मजदूर युनियन याच्याशी संलग्न आहे, जे की देश पातळीवरचं एक आंबेडकरवादी बहुजन विचारधारेला आणि बहुजनांना न्याय देणारं संघटन आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी बंदमध्ये सामील आहोत, संप पुकारलेला आहे। त्याचं मूळ कारण म्हणजे याच्यामध्ये शासनाच्या वीज समांतर धोरणाचा आम्ही धिक्कार करत आहोत। त्याच्यानंतर रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली जी स्थायी पदे नष्ट करण्याचा जे घाट घातला आहे कंपनीने, त्याचाही आम्ही या ठिकाणी विरोध करत आहोत व महावितरणमधील 329 उपकेंद्राचे खाजगीकरण करण्यात येणार आहे व खाजगीकरणाच्या द्वारे आरक्षण सरकार हटवते काय याची संभावना म्हणजे नाकारता येत नाही। त्यामुळे आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। यानंतर 32,000 रिक्त पदे मागासवर्गीयाच्या अनुशेषाने भरावी ही आमची मागणी आहे, प्रमुख मागणी आहे। आणि तसेच जे सर्व स्तरातून जे तरुण मुलं कंपनीमध्ये भरती होतात तर त्यांना 3 वर्षाच्या कंत्राटी पद्धतीवर ठेवल्या जातं व त्यानंतर त्यांना एक मोबदला म्हणून एक ठराविक रक्कम दिल्या जाते, पण ती तशी न देता त्याऐवजी त्यांना स्थायी भरती करावी अशी आमची एक मागणी आहे। त्यानंतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जे पदोन्नतीमधील आरक्षण नाकारले आहे ते पदोन्नतीमधील आरक्षण त्यांना देण्यात यावं व खुल्या प्रवर्गासह पदोन्नतीमधील आरक्षण पदे त्यांना देण्यात यावीत, यासाठी हे आम्ही आंदोलन करत आहोत। तसेच वीज कंपन्यांचे जे खाजगीकरण करण्यात येत आहे वेगवेगळ्या माध्यमातून ते पण बंद झाले पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी संप करत आहोत। आणि 3 कंपन्यातील रिक्त पदे मागासवर्गीयाच्या अनुशेषासह भरावीत यासाठी आम्ही संप करत आहोत। मागासवर्गीय संघटन यांनी जरी या संपासाठी स्वतंत्र नोटीस दिली असली तरी सर्व कामगारांच्या ज्या मूलभूत अधिकारावर जर गदा आली तर त्यासाठी वेळोवेळी मागासवर्गीय संघटन हे
सर्वांच्या सोबत आलेला आहे, कारण या संघटनेचंच ब्रीद आहे की मागासवर्गीय संघटन हे सामाजिक क्रांतीचा हत्यार आहे। आज संपूर्ण देशामध्ये जेवढे काही महामंडळ आहेत आणि गव्हर्नमेंट सेक्टरच्या काही कंपन्या आहेत ते सगळे आज आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। याला पार्श्वभूमी अशी आहे, या सरकारचं धोरण, या सरकारने सरसगट संविधानिक अधिकाराचं उल्लंघन करण्याचा पायंडा पाडला आहे। सगळे संवैधानिक अधिकार नष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे, मागासवर्गीयांना संपवण्याचा घाट चालू आहे, सगळं आरक्षण नष्ट केलेलं आहे, पदोन्नतीमधील आरक्षण नष्ट केलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, सरकार चालवायचं कशासाठी, विद्युत महामंडळ चालवायचं कशासाठी, याचे काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत। हे काही नफा तोट्यासाठी चालत नसतं महामंडळ। सरकारनं चालवणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या फक्त जनतेची सेवा करण्यासाठी आहेत। या सरकारनं सरळ सरळ नफेखोरी चालू केलेली आहे आणि धनदांडग्यांच्या घशामध्ये हे सरकार सगळे महामंडळ, सगळ्या कंपन्या घशात घालणार आहे। आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही आशिया खंडामध्ये 1 नंबरची कंपनी आहे। महाराष्ट्राच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा या कंपनीचा महसूल जास्त आहे। तुमचं मागणं काय? मागणं आमचं असं आहे की हे सरकार काही धनदांडग्यांसाठी, उद्योगपतीसाठी काम करत आहे। हे महावितरण कंपनी आज फायद्यात असताना सुद्धा काही उद्योगपतींना अगोदर दिली होती, नागपूर दिलं होतं, औरंगाबाद दिलं, सगळं दिवाळखोरीत काढलं होतं आणि पुन्हा तोच प्रकार होणार आहे। 329 सबस्टेशन जे प्रायव्हेटला देण्याचा घाट चालू आहे। फक्त एक व्यक्ती आहे देशामधला, फक्त एक व्यक्ती, जो त्या टेंडरचे फक्त रूल्स रेग्युलेशन पार करू शकतो, दुसऱ्याला कुणालाही टेंडर देणार नाही ते। आणि ही सुरुवात आहे आणि देशाला विकायचा, इथल्या 85% बहुजन समाजाला विकायचा घाट या सरकारनं घातलेला आहे। आळंदी ते पंढरपूर दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने संविधान दिंडी कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रम पंढरपूर येथे करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे बार्टी संस्थेच्या नसरीन तांबोळी। सदरील कार्यक्रमाचे आयोजन कांबळे मॅडम, सुपते ओहळे व त्यांचे इतर सहकारी यांनी केले होते। या कार्यक्रमासाठी गायक कुणाल वराळे व त्यांचे पथक आणि शाहीर राजाभाऊ कांबळे यांनी आपल्या लोकगीतातून प्रबोधन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। बार्टी संस्थेच्या वतीने संविधान उद्देशिकेचे वारकऱ्यांना वाटप करण्यात आले। भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व विश्वास, श्रद्धा व उपासना वारीमध्ये पायी चालत कुठलाही माणूस कधीच कुणाला शेजारच्याला जो आपल्या बरोबर चालत असतो त्याला त्याची जात कधी विचारली, तुझी जात कोणती मग विचारत नाही। वारीत हेच होत नसतंय विशेष म्हणजे हा जो नामदेव महाराजने माऊलीपासून राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी जो विचार दिला समतेचा न्यायाचा बंधुत्वाचा, हा विचार संविधानामध्ये बाबासाहेबांनी नमूद केला आणि तो विचारच घेऊन बार्टी निघालेली आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी हा या संतांचं आंदोलन, समतेचं आंदोलन बौद्ध धर्म पुष्यशृंगाने बुडवल्यानंतर ती परंपरा पुढे नेण्याचं काम आमच्या संतांनी केलं आणि म्हणून ते सगळे संत एक दिवस ठरवायचे वर्षात आणि ती म्हणजे आषाढी, आणि त्या आषाढी दिवशी सर्वजण हे संत यायचे। वाळवंटामध्ये त्यांचा 2-4 दिवस प्रबोधनाचा कार्यक्रम व्हायचा, समतेचा न्यायाचा बंधुत्वाचा। आणि म्हणून पांडुरंग हरी
सामाजिक न्याय विभागाचे माननीय मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब, तसेच या विभागाचे प्रधान सचिव माननीय हर्षदीप कांबळे साहेब आहेत, तसेच भारतीय संस्थेचे महासंचालक श्री सुनीलजी वारे सर आणि काही विभाग प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर खास करून या समतादूत जे पुणे, सातारा आणि सोलापूर या 3 मार्गातून ही जी आपली दिंडी आहे तीही निघत असते. तर या तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी आणि समतादूत यांच्यामार्फत दिंडीचं नियोजन केलं जातं. विशेष म्हणजे या आपल्या सर्व चॅनेलच्या मार्फत आम्हाला हे आपली जी बार्टी आहे ती बार्टी विविध सामाजिक न्याय विभागाच्या जे काही योजना आहेत किंवा आपल्या वेगवेगळे उपक्रम आहेत, अनुसूचित जातीसाठी जे काही योजना आहेत याचा प्रचार प्रसार करणं किंवा त्यांच्यापर्यंत शिक्षणाचा लाभ हा मिळवून देत असते. याचाच एक भाग म्हणून आपण ही जी दिंडी आहे त्याचं नियोजन करतो. आता खास करून ही दिंडीचं नियोजन आपण का केलं जातं? संविधान दिंडी ज्याला का म्हटली जाते? आपल्या संविधानामध्ये, भारतीय संविधानामध्ये जे काही अधिकार आहेत, कर्तव्य आहेत, आपले त्याच्यामध्ये समता, बंधुता ह्या जे काही हे आहेत मूल्य आहेत याचे लोकांपर्यंत त्याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. आता आपण पाहतो की ही दिंडी जी आहे आळंदी ते पंढरपूरपर्यंत याचा मार्ग आहे. या दिंडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक याच्यामध्ये समाविष्ट होत असतात. ते पायी येत असतात. आपण जी संतांची जी परंपरा आहे, त्यांचे जे विचार होते, त्यांचे जे कार्य होते ते पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतीय संविधानामध्ये उतरवले आहे. याचाच एक भाग आणि ह्याची जे काही लेखणी, हे जे काही लिखाण आहे ते भक्तगण यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. हा एक समतेचा संदेश आपल्या बाकीच्या दिंडीतून आपण देतात. ॲक्च्युली हे धर्मग्रंथ नसून हे जो काही संविधान हा जो ग्रंथ आहे त्याला ग्रंथ आपण नाही म्हणू शकत, पण एक असले बाबासाहेबांनी जे काही किंवा बाकीचीही जी काही ड्राफ्टिंग कमिटी होती त्यांनी जो काही आहे आपल्या सर्व जाती धर्माचा जे काही विचार करून त्याच्यामध्ये जे काही अधिकार आहेत, आपले काही कर्तव्य आहेत किंवा हक्क आहेत त्याचा सर्व समाविष्ट करण्यात आलेला आहे. ॲक्च्युली भारतीय जी संस्था आहे ती संविधानावरती काम करते. संविधानातील जे काही मूल्य आहेत ते आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचाच हा एक मार्ग आहे. बाकी कोणीही वेगवेगळे विचार असतील त्यांच्यापर्यंत असेल, पण भारतीचा जो हेतू आहे संविधानाचे विचार आहे ते पोहोचवण्याचं आपण एक औचित्य साधूनच आपण काम करत आहोत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. परभणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांची निवेदनं देण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 25/4/2022 रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिला आहे, परंतु महाराष्ट्र राज्यात त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. याची अंमलबजावणी करण्यात यावी. ग्रॅच्युइटीच्या रकमेमध्ये एक रकमी सेवा समाप्ती लाभाची रक्कम समाविष्ट करून ग्रॅच्युइटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. शासनाच्या या विचाराचे आम्ही सहमत नाहीत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी व एक रकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्र देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर राज्य संघटक दत्ता देशमुख, प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, जिल्हाध्यक्ष परभणी बाबाराव आवरगंड आदींच्या सह्या आहेत. अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीनं परभणी जिल्हा शाखेचा असा भव्य मोर्चा आज या ठिकाणी आम्ही काढला. याच्यामध्ये प्रमुख मागणी होती की THR वाटप करताना FRS म्हणजे चेहरा कॅप्चर करूनच तो THR वाटप करायचा आहे. तो चेहरा त्याच्यामध्ये कॅप्चर होत नाही. मोबाईलचा रॅम कमी आहे आणि OTP त्या पालकाचा घ्यावा लागतो. आता आपण जर फोन उघडला तर आपल्याला अमिताभ बच्चन काय सांगतात, कुणाचाही फोन आला आणि कुणी OTP मागितला तर देऊ नका. तर इकडे शासन काय म्हणतंय THR देताना की तुम्ही OTP घेतल्याशिवाय तो THR देऊ नका. आणि बाई जर OTP मागायला गेली तर तो माणूस फोनसुद्धा उचलित नाही.
आणि त्याच्यामुळे अंगणवाडी कार्यकर्त्याची फार मोठी हॅरेसमेंट होते. म्हणून FRS ही जी आहे सिस्टीम ती सरकारनं बंद करावी. अंगणवाडी कार्यकर्त्याला जे मानधन वाढविले त्याच्याबरोबर अंगणवाडीचा वेळ वाढविला, तर जो वेळ वाढविलेला आहे 2 तास तो वेळसुद्धा कमी करून पूर्वीप्रमाणात वेळ द्यावा. त्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे. त्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटी हे देण्याचं सरकारनं आश्वासन दिलेलं आहे, पण त्याची फाईल अजून आजीदादाच्या चेंबरवरच आहे. तर त्याच्यावर सही होऊन ते सुद्धा आम्हाला तात्काळ त्या आमच्या मागण्या मंजूर व्हाव्यात. याच्यासाठी आम्ही परभणी जिल्ह्यापासून आंदोलन सुरू केलेलं आहे आणि लवकर नाही झालं तर पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन तीव्र केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खाजगी उद्योजकांना वीज वितरणाचा समांतर परवाना देणे, असंविधानिक व मागासवर्गीयांना राज्य या व्याख्यातेखाली मिळवणारे हक्क नष्ट करणारे असून ती त्वरित थांबवण्यात यावी. महावितरण कंपनीमधील स्थायी पदे नष्ट करण्याचे धोरण थांबवावे. राज्यातील एकूण 4188 उपकेंद्रापैकी 329 उपकेंद्रांचे खाजगीकरण कारवाई थांबवावी. तसेच अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयासमोर 1 दिवसाचे देशव्यापी आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य आणि केंद्र शासनाचा निषेध करत जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलनामध्ये प्रेमानंद मौर्य, RS कांबळे, शकील महात, संभाजी कांबळे, सलीम सुतार, दिलीप पवार, विनायक पाटील, रत्नाकर मोहिते तसेच पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. ऊर्जा मंत्री अरे ऊर्जा मंत्री केंद्र शासन अरे केंद्र शासन अरे राज्य शासन अरे राज्य शासन ऊर्जा मंत्री होश में आकर बात करो, होश में आकर बात करो, अरे होश में आकर बात करो. आज महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अधिकारी अभियंते कृती समितीच्या वतीने ही 1 दिवसीय देशव्यापी संपाच्या निमित्ताने या ठिकाणी धरणे सुरू आहेत. कारण महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने ज्या वीज कंपन्या आहेत त्या वीज कंपन्या मोडीत करण्याचं काम चालू केलेलं आहे. समांतर वीज परवाना देऊन अनेक कंपन्या या ठिकाणी आणून महावितरण कंपनी, महापारेषण कंपनी या कंपन्या खाजगीकरणाकडे नेण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देश पातळीवर हे आंदोलन चालू आहे. खरं तर छोट्या ग्राहक हिताचा पुळका दाखवून या ज्या वीज कंपन्या आहे या खाजगीकरण करून भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हा जो त्यांचा प्रयत्न आहे तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं आज जो 1 दिवसाचा संप या ठिकाणी केला जात आहे. आणि समांतर परवाना ज्या खाजगी कंपन्यांना देण्याचा घाट केंद्र सरकार व राज्य सरकारनं घातलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन सुरू झालेलं आहे. आंदोलनाची व्याप्ती बरोबर पाहता हा एक लाक्षणिक 15 दिवसाचा एक संप आहे. भविष्यामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य शासनाने याच्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही तर हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला भविष्यामध्ये उभं करावं लागणार आहे. सद्यस्थितीमध्ये आज जर आपण पाहिलं तर ग्राहकांच्या हितासाठी जी महावितरण कंपनी काम करत आहे ही महावितरण कंपनी आशिया खंडामध्ये 2ऱ्या क्रमांकाची महत्त्वाची कंपनी आहे. ग्राहकांच्या सेवेच्या सोबतच सर्व या महावितरणमधले असणारे जे काही एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करण्यामध्ये ही कंपनी कार्यरत आहे. या कंपनीचा वार्षिक जो महसूल आहे हा 1,16,000 कोटीचा महसूल, हा विक्रमी महसूल सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना दिलेली जी काही चांगली सेवा आहे या सेवेच्या माध्यमातून हा संकलित करून ह्या महावितरणला महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये एक चांगला ठसा उमटवलेला आहे. कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची नगरी आहे. या शाहूंच्या नगरीमध्ये 1902ला 26 जुलैला राजर्षी शाहू महाराजांनी या संस्थानामध्ये 50% आरक्षणाचा कायदा केलेला होता आणि या आरक्षणाच्या माध्यमातून जे बहुजन समाजाचे कर्मचारी अधिकारी अभियंते या सध्याच्या विद्युत मंडळामध्ये कार्यरत आहेत त्यांना देखील एक मी या माध्यमातून सांगू इच्छितो की आरक्षणाचा जो काही विषय आहे हा राजर्षी शाहूंच्या सामाजिक समतेचा जो विषय आहे या खाजगीकरणाच्या माध्यमातून नष्ट केला जाणार आहे. भविष्यामध्ये नोकऱ्या या ज्या आहेत या नष्ट करण्याचं षडयंत्र या खाजगीकरणाच्या माध्यमातून या प्रस्थापित
सध्याचं जे विद्यमान सरकार आहे केंद्र आणि राज्य सरकार, या राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं हा मोठा कुटील डाव सध्या रचलेला आहे. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण कर्मचारी, अधिकारी, अभियंते या आंदोलनामध्ये सहभागी झालो आहोत. प्रलंबित मागण्यांसाठी आज कोल्हापुरात सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, नगरपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी हम सब एक है, हमारी मांगे पूरी करो, हमारी युनियन हमारी ताकद अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या. जुन्या पेन्शनसाठी शासनाने दिलेल्या 3 पर्यायापैकी अधिसूचना सत्वर करावी, सर्व शिक्षकांना इस्पितळात कॅशलेस उपचार मिळावे, सेवानिवृत्त कर्मचारी शिक्षकांना 15 ऐवजी 12 वर्षानंतर पूर्ण पेन्शन लागू करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. हमारी यूनियन, अरे हमारी यूनियन, बोल मेरे भाईना, बोल मेरे भाईना, बोल मेरे भाई, बोल मेरे भाई, हाथ उठा के, दंड आजा के, कपट नीति पर, दुशासन पर, अरे आप सब, अरे आप सब, हमारी यूनियन, हमारी यूनियन. 11 प्रमुख संघटनाने केंद्र आणि राज्य शासन जे कामगार कर्मचाऱ्यांचे विरोधी कायदे करू लागलेत त्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी संप पुकारला आहे. त्याला महाराष्ट्रातल्या शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी या सर्वांचं समर्थन आहे. पण महाराष्ट्रामध्ये सध्या अधिवेशन सुरू आहे. बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातले, डेंग्यूच्या साथी सुरू आहेत. बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या ड्युटीज या आपत्कालीन व्यवस्थेमध्ये लावलेल्या आहेत आणि त्यामुळं संपात सामील न होता आज इथे निदर्शनं करायची आणि देशव्यापी संपाला पाठिंबा द्यायचा. यामध्ये मुख्य मागणी आमची आहे की श्रमसंहिता ज्या 4 केलेल्या आहेत त्या रद्द कराव्या, पूर्वीप्रमाणे 29 कामगार कायदे आहे तसे चालू ठेवावेत. दुसरं, जनसुरक्षा विधेयक जे प्रस्तावित झाले आता की ज्या विधेयकामुळं तुम्हाला शासनानं चुकलं तर चुकलं म्हणाही तुम्हाला परवानगी नाही, नाहीतर जेल. आमच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद केला, पेन्शन कमी केली, का करताय विचारायचं नाही, नाहीतर जेल. अशा तऱ्हेचं जनसुरक्षा विधेयक आहे. त्याला आम्ही महाराष्ट्रातनं जवळपास 10 लाख सह्यांनी विरोध केलेला आहे. पण तो विरोध त्यांनी विचारात घेतला पाहिजे. सध्या कसं झालं आहे की राज्यात आणि केंद्रात बहुमत अफाट मिळाले. कुठल्याही राज्यामध्ये अफाट बहुमत मिळालं की ती कुठेतरी भरकटल्यासारखे कर. काटावरचं बहुमत असेल तर शहाण्यासारखे वागतात. आम्ही म्हणजे आता काय लाडक्या बहिणीने निवडून दिलेलं आहे त्यांना, पण लाडक्या बहिणींचा अपमान करतात. आम्ही म्हटलं 1500 देण्यापेक्षा त्या बहिणींना चांगलं एक 4-5 हजार पगार मिळेल अशा तरी नोकरी द्या. 1500 देऊन त्यांचं कशाला हे करताय. त्यांनी निवडून दिलेलं आहे. आम्ही विरोधातच होतो, पण आम्ही विरोधात असल्यामुळं या कर्मचाऱ्यांना चेपलं पाहिजे म्हणून जनसुरक्षा विधेयक आणले. त्याला आमचा विरोध आहे आणि देशव्यापी संपाला आमचा पाठिंबा आहे. उद्या वित्त सचिवांच्यावर आमची चर्चा आहे. त्या चर्चेचं पत्र आम्हाला मिळालं आहे म्हणून आज मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही प्रलंबित मागण्या काय आहेत. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तुम्ही जी आश्वासनं दिली होती ती तुम्ही पाळली नाहीत. अशा तऱ्हेच्या 26 मागण्या आहेत. त्या मागण्यासाठी उद्या चर्चा झाली पाहिजे. आमच्या सर्व संवर्गाबरोबर आम्ही असू देत, जिल्हा परिषद असू देत, शिक्षक असू देत, शिक्षकेतर कर्मचारी असू देत, प्राध्यापक असू देत, त्या सर्वांच्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चा ताबडतोब व्हायला पाहिजेत. अन्यथा सप्टेंबरमध्ये फार मोठ्या आंदोलनाला शासनाला सामोरं जावं लागेल. त्यावेळेला जे सर्वसामान्य जनतेचा हाल होईल त्याला राज्य आणि केंद्र शासन जबाबदार आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. वर्षावास धम्म परिषद कोल्हापूर आयोजित शाहू स्मारक भवन येथे प्राध्यापक डॉक्टर प्रशांत गायकवाड यांचे बुद्ध आणि त्यांचा धम्म एक युगप्रवर्तक रचना या विषयावर धम्मदेसना दिली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने बौद्ध धम्म स्वीकारला असून त्याचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, तरच बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण होईल, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर गायकवाड यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर PS कांबळे होते। प्रारंभी महापुरुषांच्या पुतळ्याला हार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी प्राध्यापक डॉक्टर विजय काळेबाग, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष बाजीराव कांबळे, माजी कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तुकाराम भास्कर, संयोजक विजय कुशान यांनी प्रास्ताविक केले। आभार महादेव महाजन यांनी केले। में शरणंगायम धम्मो में शरणंवरम हितेन सज्जवजेन होतो मे जय मंगलम नद्धि में शरणंगायम संगो में शरणंवरम हितेन सज्जवजेन होतो मे जय मंगलम नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु। भारत खऱ्या अर्थानं प्रगत आणि विकसित व्हायचं असेल तर धम्म, बुद्ध आणि धम्म आणि संविधान याच्या चौकटीमध्ये धोरणं आखणं आवश्यक आहे आणि त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे। बाबासाहेबांनी भारताचं संविधान देशाला समर्पित करताना जो इशारा दिला होता तो इशारा आज तसाचा तसा किंबहुना त्यापेक्षा अधिक तीव्रतेनं लागू पडतोय असं मला वाटतं। बाबासाहेबांनी सांगितलं होतं की संविधान लागू केल्यानंतर राजकीय समता प्रस्थापित होईल, कारण त्यामध्ये इनबिल्ट तरतूद केलेली आहे, एक व्यक्ती एक मत एक मूल्य। पण आर्थिक आणि सामाजिक समता निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं आणि अत्यंत गुंतागुंतीचं अवघड काम आहे। त्यासाठी सरकार आणि केंद्र राज्य सगळ्या अत्यंत प्रामाणिकपणे धोरणं आखून उपाययोजनांचा अंतर्भाव करून त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे। आणि आजच्या स्वातंत्र्य एवढी 77 वर्षे झाल्यानंतरसुद्धा ते आपण करू शकलो नाही। 2030ला शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठायचे आहेत, त्यामध्ये शून्य गरिबी पहिलं उद्दिष्ट आहे। आज 2024-25चा इकॉनॉमी सर्वे असं सांगतो 81 कोटी लोक गरीब आहेत। 2030ला शून्य कसं होणार? दुसऱ्या बाजूनं आर्थिक विषमता असमानता वेगानं वाढत चाललेली आहे। कमी लोकांच्या हातामध्ये अधिक संपत्ती उत्पन्न केंद्रित व्हायला लागलेलं आहे आणि अधिक लोकांना उदरनिर्वाह करणं, आवश्यक गरजा भागवणंसुद्धा कठीण होत चाललेलं आहे। आणि यासाठी जो उपाय आहे तो भारतीय संविधान आणि धम्म बुद्ध आणि धम्म या चौकटीमध्ये जर धोरणं निश्चित केली, उपाययोजना अंतर्भूत केल्या, अंमलबजावणी केली प्रामाणिकपणे, तर हे साध्य होणं शक्य आहे। अन्यथा ते साध्य करणं कठीण आणि अशक्य आहे असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं। तर आज बौद्ध धम्म वर्षावास समितीच्या वतीनं आज आपण वर्षावासाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली। द बुद्ध अँड धम्म एक युग प्रवर्तक रचना या ग्रंथाच्या अनुषंगानं एक विवेचन करण्याची संधी मिळाली। खरं तर वर्षावासामध्ये या ग्रंथाचं वाचन करत असताना कोणत्या अंगाने ते समजून घेतलं पाहिजे, बाबासाहेबांनी या संदर्भात नेमका कोणता दृष्टिकोन दिलेला आहे आणि प्रस्तावनेमध्ये जे 4 प्रश्न उपस्थित केले त्या अनुषंगानं विवेचन करण्याची संधी उपलब्ध झाली। खरं तर हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ घराघरात पोचलेला ग्रंथ आहे। या ग्रंथाच्या माध्यमातून आपलं बौद्ध जीवन कसं असावं याचा उत्तम वस्तुपाठ बाबासाहेबांनी आपल्याला या माध्यमातून दिलेला आहे। खरं तर बाबासाहेबांनी या ग्रंथाच्या माध्यमातून जी निर्मिती केली ती निर्मिती भारतीय आणि जागतिक पातळीवरच्या बौद्ध वाङ्मयामध्ये मोठं परिवर्तन घडवून आणणारी, एक आगळी वेगळी दिशा देणारी ठरलेली आहे। या अर्थानं हा ग्रंथ युग प्रवर्तक आहे। खरं तर बाबासाहेबांना या ग्रंथानंतर फारसं आयुष्य लाभलं नाही, पण ते जर लाभलं असतं तर कदाचित आजचं हे जे चित्र आहे भारतीय बौद्ध धम्माच्या दृष्टीनं तर निश्चितच याच्यापेक्षा वेगळं असतं। जय भीम। भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचं वाचन वर्षावासामध्ये करण्यात येणार आहे आणि त्याचा प्रारंभ येत्या 10 जुलैपासून आषाढी पौर्णिमेपासून होणार आहे आणि घराघरामध्ये सार्वजनिक ठिकाणी विहारामध्ये याचं वाचन होईल आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं या सभागृहात उपस्थित राहिले, त्यांनी धम्मदेशना ऐकली। सर्वांचं मी एक मुख्य संयोजक या नात्यानं आभार मानतो। जय भीम।
इतिहासकार, प्रबोधनकार, विचारवंत, अभ्यासू वक्ते, लेखक व बहुजनांना नवे विचार आणि दिशा देणारे स्वर्गीय माननीय देशमुख यांच्या 11 जुलै जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्याकरिता मराठी सेवा संघातर्फे माननीय म. देशमुख एक आकलन या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन बळीराजा संशोधन केंद्र, मराठा सेवा संघ परिसर, त्रिमूर्तीनगर येथे करण्यात आले आहे। या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला चित्रलेखाचे माजी संपादक ज्ञानेश माराराव, प्राध्यापक अशोक राणा, प्राध्यापक PS चंगोले, डॉक्टर बबन नाखले, इंजिनियर विवेक कडू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मधुकर मेहकर यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या मुलाखतीत केलेले आहेत। सर्वात प्रथम मी मामा देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। बहुजन समाजाकरिता जे मामा सरांनी काम केलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता मराठा सेवा संघाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक मामा देशमुख एक आकलन हे पुस्तक प्रकाशित करण्याचा आम्ही आयोजित केलेला आहे। दिनांक 11 जुलैला त्यांच्या जन्मदिनी हा कार्यक्रम साजरा होणार आहे। मामा देशमुख सरांनी खरा इतिहास या जगासमोर आणलेला आहे। आतापर्यंत जो काही इतिहास लिहिला गेला होता त्यामध्ये एका समाजाचं वर्चस्व आपल्याला दिसून आलेलं होतं आणि त्यांनी बराचसा खोटा इतिहास आपल्यासमोर मांडणी केली होती आणि त्या इतिहासाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या ज्या काही कल्पना निर्माण झाल्या होत्या त्या सर्व चुकीच्या कल्पना दूर करण्याचं काम मामा देशमुख सर यांनी केलेलं आहे। अशा महान व्यक्तीचं काम समोर समाजापर्यंत पोहोचावं या दृष्टीने एक छोटासा आमचा हा प्रयत्न आहे। त्याकरता सरांचं एक महाराष्ट्रातून अनेक लेखकाकडून लेख घेतलेले आहे आणि मामा सरांनी जे कार्य केलेलं आहे त्याबद्दल माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचा हा एक हेतू आहे। या कार्यक्रमाला प्रसिद्ध वक्ते, विचारवंत ज्ञानेश माराराव जे चित्रलेखाचे माजी संपादक आहेत ते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राहणार आहे। तसेच या विदर्भात नाही तर महाराष्ट्रावर परिचित असलेले प्राध्यापक अशोक राणा हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे आणि त्यासोबतच अनेक मातब्बर विचारवंत या कार्यक्रमात आपली उपस्थिती देणार आहे। त्यामध्ये बबनराव नाखले जे मामा सरांसोबत अनेक वर्ष काम केलं ते प्राध्यापक चंगोले सर हे सुद्धा आणि प्राध्यापक वीरेंद्र कडू या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहे। मी सर्व समाज बांधवांना विनंती करेल की मामा सरांचं जे कार्य आहे ते जर आपण त्याच्याबद्दल आपुलकी आपणास असेल तर या कार्यक्रमात आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि ज्ञानेश महाराव आणि प्राध्यापक अशोक राणासारखे महान विचारवंत या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे। मी या पुस्तकाच्या संबंधित प्राध्यापक बबनराव नाखले आणि अरुण मानकर यांच्याविषयीसुद्धा आभार व्यक्त करतो। हे पुस्तक तयार करण्याकरता या दोघांनी अतोनात मेहनत घेतलेली आहे आणि हे पुस्तक समाजासमोर आणण्यात त्यांचे फार मोठे श्रेय आहे। हा कार्यक्रम घेण्याच्या मागे आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांची आमच्या मागे प्रेरणा आहे आणि त्या प्रेरणेतूनच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे। आजपर्यंत बहुजन समाजामध्ये अनेक महान व्यक्ती होऊन गेले परंतु त्यांच्या गेल्यानंतर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येत नाही, त्यामुळं हे पडद्याआड जातात। परंतु असे महान व्यक्ती समाजापर्यंत त्यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे म्हणून आमचा हा एक छोटेखानी एक प्रयत्न आहे। मामा सर इतिहासामध्ये त्यांनी जी लेखणी समाजासमोर एक निर्माण केलेली आहे त्याचा आदर्श अनेक वक्त्यांनी विचारवंतांनी आज करायला पाहिजे
आणि अशा प्रकारचं सत्यशोधन समाजापर्यंत आणण्याची आपली ही जबाबदारी आहे. जर खरा इतिहास समाजासमोर आला तर नक्कीच त्या समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.